शेतकरी मित्रांनो नमस्कार. ईश्वर पाटील. मी आज आलो एका द्राक्षाच्या प्लॉटमध्ये. यावर्षी जर बघितलं तर द्राक्ष विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बागा ज्या आहे त्यांना माल कमी प्रमाणामध्ये दिसतो. पण आज मी ज्या शेतकऱ्याकडे आलो आहे त्यांचे जे सर्व जे प्लॉट आहे तिथं अफलातून आपल्याला घड दिसत आहे. तर आपण आत्ता जे जे बघितलं तर खूप अप्रतिम क्वालिटीचा हा माल झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन कसं होतं काय होतं हे आपण जाणून घेऊ. प्रथम आपण त्यांचा परिचय करून. दादा तुमचा परिचय द्या बरं. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर परसराम शिंदे, राहणार शिंदे. आपल्याकडे एकूण द्राक्ष क्षेत्र किती? 10 एकर. 10 एकरपैकी व्हरायटी कुठल्या SSN RK थॉम्सन. आता आपण यांच्या SSNच्या प्लॉटमध्ये उभं आहे. नंदू याची छाटणीची तारीख काय होती? 12 सप्टेंबर. आणि आज आपण जवळपास 6 डिसेंबरला हा व्हिडिओ घेतोय. म्हणजे किती? 6 जानेवारीला. म्हणजे हा प्लॉट किती दिवसात झाला आता? आता जवळजवळ 110 दिवसाचा होता. हा 110 दिवसाचा प्लॉट आहे. इथं जर आपण साईज वगैरे जर बघितली तर एकदम आपल्याला अफलातून म्हणजे माल वगैरे जो आहे तो एकदम आपण घडबंद माल जो शेतकरी म्हणताय तसा माल आहे. लांबी वगैरे एकदम चांगली आहे. याच्यामध्ये डिपिंगचं नियोजन कसं होतं तुमचं? डिपिंगचं 3 डिपिंग करतो आम्ही. तर तुम्ही सेटिंग नंतर याच्यात 3 डिपिंग करतात बोललो. तर सेटिंग नंतरच्या पहिल्या डिपिंगला तुम्ही काय घेतात? आम्ही काही नाही, सेटिंग नंतर पहिलं PGR जे हेच घेतो. त्याच्यानंतर सेटिंग नंतरच्या दुसऱ्या डिपिंगला त्याच्यानंतर 5 दिवसांनी आम्ही याला थंडर CPP घेतलंय 500 PGR आणि जे. ओके. आणि पुन्हा सेटिंग नंतरच्या थिनिंग केली हां 2-3 दिवसांनी. थिनिंग केल्यानंतर परत थंडर घेतलं CPP 500 PGR आणि जे. ओके. आता तुम्ही 2 डिपिंगामध्ये ज्या शेवटच्या 2 डिपिंग आहे तिथे थंडर 500 मिली वापरलं. म्हणजे एक न गेलं या प्लॉटला. हा. तर थंडरचे तुम्हाला काय असे स्पेसिफिक फायदे दिसले? स्पेसिफिक फायदे म्हणले तर याला लस्टर आहे. हा. पॉइंट गेला नाही, म्हणजे जी लांबी ती कमी होत ती नाही. कमी झाली नाही. हा. लस्टर पॉइंट आणि दुधी कलर आहे. हा. आणि शुगरला अडचण नाही. ओके. 110 दिवसामध्ये जवळजवळ प्लॉट तयार झालाय. हा. अजून काय एखादा वेगळा मुद्दा की जो हे तर गोष्टी कॉमन दिसतात आपल्या सगळीकडे? कुरकुरीतपणा आहे. म्हणजे क्रंचीनेस आहे याला. म्हणजे जसं क्रंची जो व्यापारीला बघा पाहिजे तसा क्रंचीपणा आहे त्याला. मित्रांनो बऱ्याच वेळेस जर माल आपला जर कडक किंवा लोक क्रंची म्हणतात तसा कुरकुरीत जर असेल तर ग्राहकांची पण त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली किंवा आपण पण तो आवडीने खातो. आणि तुम्हाला कुठं बर्निंग वगैरे जाणार? बऱ्याच वेळेस CPP मुळे बर्निंग होतं असं नाही, कुठंच बर्निंग जाणवलं नाही. म्हणजे थंडर जे तुम्ही वापरताय तुमच्या 2 डिपिंग मध्ये त्याच्यामुळे तुमचे जे सर्व जे पाहिजे तुम्ही ज्या दृष्टीने वापरले ते तुम्हाला झालेलं दिसतंय. एकूणच थंडरच्या ज्या परफॉर्मन्सवर तुम्ही खुश आहे. इथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व प्लॉटला वापरा. ओके. ठीक आहे. तुमचा जो अभिप्राय दिला त्याबद्दल आभार. धन्यवाद.